बाय प्रोडक्टमध्ये गेले 4.5 ते 5 वर्षे वेगवेगळ्या प्रोडक्टमध्ये आपण उतरलेलो आहे. गोकुळ हे पाऊच मार्केटिंग करणारा हे आहे, म्हणजे पाऊचमध्ये मार्केटिंग कॅप्चर केलेलं आहे. मुंबईत असेल, पुण्यात असेल, कोकणात असेल, गोवा असेल. आणि कॅश पेमेंट ज्याला आपण म्हणजे उदरधंदा चालणे म्हणून पाऊच मार्केटिंग कॅप्चर केलं, कारण गुणवत्तावर पाऊच मार्केटिंग होतं. आणि गोकुळचं दुसरं नाव म्हणजे क्वालिटी आहे. पण त्यानंतर लक्षात आलं काही पर्सेंटेजमध्ये आपण व्हॅल्यू ॲडेड प्रोडक्ट जर केलं आपण आणि 15 ते 20% कलेक्शनमध्ये आपलं बाय प्रोडक्ट कसं वेगळ्या व्हरायटीमध्ये तर ब्रँड नेम एक्स्ट्रा फायदा मिळतो आणि नफाही मिळतो, पण थोडेसे पैसे अडकतात. आणि त्यातून जवळजवळ आपण हे 20% मध्ये आपलं प्रोडक्शन बाय प्रोडक्टमध्ये करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यातलं हे चीज असेल, बासुंदी असेल, गुलाबजामुन असेल, तुमचा आजचा प्रोडक्ट केला आईस्क्रीम असेल किंवा अनेक विषय असतील, पेढा असेल, ह्यातून आपण उतरलेलो आहे. आणि ह्यातून आपल्याला ज्या शॉपिंग काढणारी जी लोक आहेत त्यांना व्हरायटी पाहिजे आहे. त्याशिवाय आउटलेट भरून असल्याशिवाय आउटलेट काढलं तर त्यांना व्हरायटी पाहिजे आहे. ही तिची मागणी असल्याकारणानं ह्याशिवाय आपण पावलं टाकलेले आहेत. आणि गुणवत्तेमध्ये कुठं कमी नाही आहे, क्वालिटीमध्ये कुठं कमी नाही. त्यामुळं हे अतिशय चांगल्या पद्धतीने दही आणि ताक मुंबईत आज ऐकून घ्या, गोकुळ 1 नंबरमध्ये चालतं, पुण्यात 1 नंबरमध्ये चालतं. त्यामुळे हे प्रोडक्ट 1 नंबर जातील हे अपेक्षा व्यक्त करायचं. कारण गोकुळ हा जिल्हा युनियन संघ आहे, मी भाजपात बोललो, पण फेडरल बॉडीला टक्कर देतो. म्हणजे जिल्हा संघ आहे, तो शेवटी जिल्ह्याचा संघ आहे, पण फेडरल बॉडी जे आहेत ऐकून राज्य लेवलच्या त्याला पण राज्य लेवलला टक्कर द्यावं, देश लेवलला टक्कर द्यावं, ही आम्हाला मोठा आनंद आहे. आगामी काळात निवडणूक होणार आहे, कशा प्रकारे रणनीती असणार आहे? हे प्रश्न असा आहे, ह्या 5 वर्षात आदरणीय मुश्रीफ साहेब आणि बंटी साहेब आणि इतर नेत्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हे काम केलेलं आहे. आता काम तर फार चांगलं झालेलं आहे. नफा बिफा ठेवी बिवी सगळ्यात 1 नंबर झालेला आहे. आता मायागारचा प्रश्न आहे, मी एका पॅनलचा उमेदवार असणार आहे. 2 नेते ही प्रगती सांगणार आहेत, ते दोघं एकत्र सांगणार आहेत काही वेगळं सांगणार आहेत, हाच मोठा प्रश्न आहे निवडणुकीच्या समोर आहे. प्रगती झाली नक्की 5 वर्षात, पण दोन्ही नेते एकत्र सांगून प्रगती केली तर सोपं जाईल. पण दोघांनी म्हणले की आमच्याच नेतृत्वाखाली झाले तर छोटी समस्या निर्माण होणार, हाच एक मोठा प्रश्न राहणार आहे. बघायला गेलं तर राज्य असेल, देश असेल, देशाबाहेर देखील गोकुळला मागणी होती. संकलन वाढीसाठी काय उपाययोजना करणार? मुद्दा एकच आहे, ह्याला स्मार्ट वर्क करायला पाहिजे. हा धंदा हा थोडासा कष्ट करायचा असं कारण आपण त्याला वैरण जे पक्क वैरण देतो, वाळी वैरणी तुम्हाला तयार वैरण द्यायला पाहिजे. स्मार्ट वर्क म्हणजे त्या माणसाला कमी त्रासात मिल्किंग मशीन म्हणा, दूध तिला नेलं पाहिजे. आणि त्याला कसं कमी त्रासात त्या नवरा बायको कसे जनावर सापडत असतील, म्हणजे परदेशात की जवळजवळ 500, 1000, 2000 जनावर 2 नवरा बायको जनावर ऑटोमॅटिक कशावर चाललेलं आहे ते यंत्रणा. आणि तुम्हाला एक माहिती आहे दूध धंद्यात की गाय रेडी झाली किंवा पाडी झाली की आनंदी असतो, पण जे रेडा झालेला असेल किंवा पाड्या असेल त्याचंही ब्रिडिंगसाठी वापर केला पाहिजे. हे भविष्यातले अनेक विषय आहेत, हे टॅकल करणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात म्हणजे गाईचं मूत्र असेल, शेणखत असेल त्याचा प्रॉपर वापर झाला पाहिजे. सर्व जे बाय प्रोडक्ट आहेत त्याचे वापर केल्याशिवाय ऐकून हा धंदा आणि नफाशीर होणार नाही, एवढंच या निमित्तानं मला नमूद करायचं आहे. इच्छुक आहे मी, उमेदवारच आहे मी. हा नाही मी उल्लेख नाही, आम्ही मुस्लिम साहेब तो मुद्दा नाही, पण दोघांनी एकत्र राहिलं तर सोपं जाईल ना. पण आम्ही मुस्लिम साहेब राहणार, नाही विरोध होणार नाही. हे बघा, जिथं सक्षम चांगली संस्था चालल्या तिथं विरोध कधी होत नसते. ज्या संस्था मोडीच निघाल्या आहेत, जिथं कोणच काय करू शकत नाही त्या संस्था विरोध होतात. तर ही सक्षम संस्था आहे, तर ही विरोधाची अजिबात नाही. प्रत्येक माणसाला तिथं जायचं आहे आणि प्रत्येकाला वाटते मी तिथं असावं, आणि हे शक्य नाही आज. त्यामुळे निवडणुकी अटळ आहे, कोण असणार आहेत हे सांगता येत नाही. पण आम्ही मुस्लिम समाजाच्या बरोबर. जिल्हा परिषदची अध्यक्ष निवड काही दिवसातच होणार आहे, 17 तारखेला आहे. कोण असेल अध्यक्ष? काय राष्ट्रवादी जाणार, काय नवीन चेहरा कोण असेल ते सांगता येत नाही. राष्ट्रवादी अध्यक्ष असेल, आता तो कोण असेल सांगता येणार नाही. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी गरजेचा असतो तो पाया भक्कम असणं. त्यांच्या स्वप्नांना हसत खेळत योग्य तो आकार देण्यासाठी आणि सुसंस्कारांसोबतच मनोरंजनातून शिक्षणाची ओळख करून देण्यासाठी आजच निवड करा अंकुर प्ले स्कूल.
प्रशस्त ग्राउंड, ऍक्टिव्हिटी बेस्ड एज्युकेशन, ऑलिम्पियाड, अबॅकस सारख्या स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन, आठवड्यातून एकदा टेस्ट, मनोरंजनातून शिक्षण हे तर आहेच, पण योगा, डान्स, लाठीकाठी, लेझिम तसेच संस्कार वर्गही आम्ही मुलांसाठी भरवतो. सीबीएसई आणि सेमी माध्यम असे पर्याय उपलब्ध असलेली, सीसीटीव्हीच्या सुरक्षित वातावरणात आणि तज्ज्ञ शिक्षक वृंद लाभलेली अंकुर प्ले स्कूल. फक्त मुलांसाठीच नव्हे तर पालकांसाठीही विविध कार्यक्रमांचं आयोजन तसेच धावपळीच्या जगामध्ये मनाचं आरोग्य टिकवण्यासाठी मुलांना मेडिटेशन शिकवणारी एकमेव स्कूल. आपल्या पाल्यामधील सुप्त गुणांना ओळखून त्याचा सर्वांगीण विकास होण्यासाठी आजच ऍडमिशन घ्या. अंकुर प्ले स्कूल, प्ले ग्रुप, नर्सरी, ज्युनियर केजी आणि सिनियर केजी, लवकरच डे केअर सेंटरही पालकांच्या सेवेत. अंकुर प्ले स्कूल, साने गुरुजी बस स्टॉपच्या मागे, साने गुरुजी वसाहत, कोल्हापूर.